नमस्कार. आता रमा ही माईंना खूप काही बोलते, त्यामुळे माईंचा इगो दुखावला जातो. माई म्हणतात, हिला पण आणि त्या अक्षयला पण सोडणार नाही मी. आता माझा अपमान करते का? म्हणून माई ह्या अक्षयचा ॲक्सिडेंट करण्याची सुपारी देतात. आता माईंनी सांगितल्याप्रमाणे ती लोक अक्षयचा ॲक्सिडेंट करतात. आता अक्षयचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि अक्षय हा हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये असतो. ICUमध्ये असलेल्या अक्षयची अवस्था बघून रमाला खूप वाईट वाटतं. आता रमाला कळून चुकतं हे कोणी केलं असेल, कारण ज्यांनी अक्षयला 5 लाख रुपये देऊन इथून हाकलून देण्याचा विचार केला होता, नक्कीच हे सगळं त्यांनी केलं असणार. रमाला खूप राग येतो. रमा आता हॉस्पिटलमध्ये रडत असते. नंतर देवाजवळ धावत जाऊन देवाला सांगत असते, देवा काही कर पण अक्षयला बरं कर, त्यांच्या जीवाला काही होता कामा नये. आता साई तिथे येतो आणि साई रमाला सावरत असतो. रमाला म्हणतो, रमा रडू नकोस, अक्षय बरा होईल. रमा म्हणते, हे कोणी केलं माहीत आहे का तुला? तेव्हा साई म्हणतो, नाही माहीत. अगं ॲक्सिडेंट झाला आहे ना, कोण कशाला करेल अक्षयचा ॲक्सिडेंट? अक्षयचा कोण आहे दुश्मन? तेव्हा रमा म्हणते, अक्षयचे भरपूर दुश्मन आहेत. हा ॲक्सिडेंट ना तुझ्या आईने केला आहे, माईंनी केला आहे हा ॲक्सिडेंट. आता रमा असं बोलतात साईला धक्का बसतो. साई म्हणतो, रमा काही बोलू नकोस, माई असं का करते? आणि माई कधी कुणाच्या जीवावर उठणार नाहीत. तेव्हा रमा म्हणते, हो का? विचार जाऊन तुझ्या आईला, विचार माईंना की त्यांनीच केलं आहे की नाही. मला 100% खात्री आहे हे त्यांनीच केलं आहे, कारण त्याच काल अक्षयकडे 5 लाख रुपये घेऊन गेल्या होत्या आणि हे सगळं इथून कायमचं सोडून जायला सांगत होत्या. त्या ऐकून साईला धक्का बसतो. साई म्हणतो, काय माई काल अक्षयकडे गेलेला पैसे घेऊन? रमा म्हणते, हो. आता साई म्हणतो, ठीक आहे बघतो मी. आणि साई तसाच आता घरी येतो. तावातावाने घरी आलेला साई हा माईंना विचारतो, माई काय गरज होती तुला अक्षयचा ॲक्सिडेंट करण्याची? माई म्हणतात, साई काय बोलतोयस तू, कळतं का तुला? मी का करेन अक्षयचा ॲक्सिडेंट? आणि मला काय गरज आहे? आणि मी कुणाचा जीव नाही घेऊ शकत. एवढा विश्वास नाही का तुझा माझ्यावर? तेव्हा साई म्हणतो, माई खोटं बोलू नकोस, खरं खरं सांग, खरं सांग, माझी शपथ घे. आता साईने शपथ घ्यायला सांगितल्याबरोबर लगेच माई खरं बोलतात, हो मीच घडवून आणला त्याचा ॲक्सिडेंट. ते ऐकून आता साईला धक्का बसतो. साई आता माईंवर धावून जातो आणि म्हणतो, काय गरज होती तुला असं करण्याची? का त्याचा ॲक्सिडेंट घडवून आणलास? अगं तो आता मरणाच्या दारात आहे, ICUमध्ये आहे आणि रमाला किती त्रास होतोय. अगं मला आणि रमाला एकत्र आणण्यासाठी तू हे केलंस, पण रमा माझ्यापासून लांब जात चालली आहे. ह्यामुळे तिला अक्षयचीच काळजी आहे. कसंही झालं तरी ती तिच्या मुलीचा वडील आहे, तो तिला काळजी वाटणारच ना. तेव्हा आता माई म्हणतात, पण मी तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी हे केलं, मला अक्षयचा पत्ता कट करायचा होता. तेव्हा साई म्हणतो, पण काय गरज होती? रमा बोलल्या ना की ती माझ्याशी लग्न करणार आहे, मग करतील ना लग्न. का तुला एवढी घाई लागली आहे? अगं 2 महिने असे जातील, का तू अशी वागतेस? का त्यांच्या जीवावर उठली आहेस? आता अक्षयला होणारा त्रास रमाला बघवत नाही आहे, आणि रमाला जर काही झालं ना तर बघ माई. आता साई माईला धमकीच देतो आणि तिथून निघून जातो. आता इकडे रमा ही देवाचा धावा करत असते. आता अक्षय जेव्हा बरा होईल आणि अक्षयला कळेल हे सगळं माईंनी केलं आहे, तेव्हा अक्षयला तर माईंचा खूपच राग येणार आहे. तेव्हा अक्षय माईंची चांगलीच वरात काढेल. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.